चणा डाळीची आवक घटल्यानं त्याचा भाव प्रति किलो 80 वरून 120 रुपयांवर पोहोचलेला आहे। तर बेसन पिठाचे दरही आता 100 वरून 100 रुपये किलो झालेले आहे। आगामी काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे। त्यामुळे श्रावणातील सणासुदीमध्ये पुरणपोळी शौकीनांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे। बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि अन्य भागांमध्ये चणा डाळीची मागणी वाढलेली आहे। आगामी सणासुदीच्या हंगाम विचारात घेऊन महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी चणा डाळीचा साठा करायला सुरुवात केली आहे। सध्या चणा डाळीचा भाव वाढ झाल्यानं व्यापारी वर्ग खुश झालाय, मात्र ग्राहकांना नैवेद्यासाठी पुरणपोळी तसंच वडा, भजी, ढोकळा असे बेसन पिठाचे विविध पदार्थ बनवताना हात आखाडता घ्यावा लागणार आहे।